एकदा बोलायला लागले ना की बाबांनी बोलायचं आणि आपण ऐकायचं. करोना काळात आम्ही वाडीत बसायचो, 4-5 जण बसायचो, आम्ही 4-5 जण श्रोते आणि बाबा एकटे वक्ते. बाबांनी आम्हाला जुन्या जुन्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता पण ही रात्र संपेल पण बाबांच्या गोष्टी संपणार नाही. इतक्या गोष्टी आणि इतके अनुभव बाबांकडे आहेत. तर ते त्या ऐकण्यासाठी आपल्याकडे तेवढी श्रवण क्षमता नसावी. म्हणून मी जास्त काही बाबांकडून अपेक्षित करत नाही. कधी खाजगीमध्ये आपण बसलो तर बाबांशी बोला. बाबा त्यांचे चांगले अनुभव आपल्याला सांगतील आणि त्यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद मला तुमची मुलाखत घेण्याची संधी दिल्याबद्दल. तर मला तुमच्या सर्वांचे आभार मानायचे आहेत. सर्वांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही आलात आणि एवढा वेळ फक्त राहिलात ही तुम्हाला दोघं शिक्षक नाही का? आपल्या माणसासाठी एक ना आपली माणसाचे अनुभव एक ना हे शिक्षण असते. तर आज 75 वर्षाचं आयुष्य मला परमेश्वराने दिलं आणि त्याचबरोबर चांगलं आरोग्य दिलं. तर फारसा केव्हा आजारी पडलो नाही. हे महत्वाचं आहे बाबा. आता मागच्या 2 महिन्यामध्ये फक्त तुम्ही 2 महिने असेल. 2 महिने बाकी 75 वर्षामध्ये तसं तुम्ही आजारी पडले आणि खाटीला बसलेले आहे, तुमची सेवा करायला लागली आहे, असं कधी आम्ही ऐकलं नाही, आम्ही पाहिलं नाही. पण या तिघांनी निसरणे, प्रेमाने निसरणे हे लक्षात ठेवायचं की त्यांची जी सेवा केली आहे तशी तुमची सेवा त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तर त्यांनी अपेक्षा भंग करू नये ही शिक्षा. आणि अशा झटपट कपड्यामध्ये कदाचित पहिल्यांदाच पाहिलं असेल. माझी लाडकी बाची स्नोवी ती नेहमी म्हणायची, मामा तुम्हाला बरे कार्यक्रम बघितलाच नाही. कारण मामा जो असायचं ना, विशेषतः त्या स्नोवीचा वगैरे यांचा मामा बाबू मामा हा नेहमी एकदा एकच चुली पुढे, नाहीतर मग त्या किचन मध्ये काहीतरी करतात, अंगाला कुठेतरी काळं लागलंय, कुठेतरी फुलाचे डाग असतात ते आपले केळीचे. तर आज मला हा चांगले कपडे घालून या ठिकाणी बसण्याचा जो योग माझ्या दोन्ही मुलांनी आणि माझ्या जावयांनी तू आज या ठिकाणी मला बसण्याचा जो मान किंवा तो कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः दिवसांनी हा कार्यक्रम म्हणजे हा विचार उचलून धरला की नाही बाबाचा सत्कार झाला पाहिजे, बाबाचा सत्कार झाला पाहिजे. इकडे त्याला साथ दिली. माझ्या दोन्ही मुलांनी सहकार्य केलं आणि आज समोर मी बसलेला आहे तो केवळ त्यांच्यामुळे. तर किसन एव्हरेन हेमन थँक्यू व्हेरी मच. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे. आणि शेवटी परमेश्वराचे आभार. परमेश्वराने मला इथपर्यंत आणि आजपर्यंत ठेवलंय. आणि पुढे बघूया पुढची पिकनिक कुठे आणि कधी. शेवटचा प्रश्न पुढची पिकनिक कधी आणि कुठे आणि कोणाबरोबर. पुढची नाही पिकनिक बाबा जाणार, कारण बाबाने स्वतः शाळेत असताना एवढ्या काश्मीर पर्यंत मुलांना नेलेला आहे. बरोबर बाबा. त्यामुळे बाबांना आता ठरवू दे. पैसे द्यायचं काय प्रॉब्लेम आहे. बाबाकडे तेवढे पैसे आहेत त्यामुळे सवालच येत नाही बाबा. त्यामुळे बाबा तुम्ही पिकनिकला जा आणि तुमचे मित्र तिथे आहेत, आमची लीडर आहेत आणि आमची ह्या आठवड्यात